मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा, लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरेगाव कोण हा? नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय, आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल चावट कुठला, बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस इकडं. काय र, आज सकाळी सकाळीच खडी साखर तोंडात धरून आलायस? मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत असेल. बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या असतील. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं, मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी काय शोधतो? मी येतो ना, पिशवी आणली तुझ्या बरोबर. ही काय पिशवी खांद्यावर? तर याच्यात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ, तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे लुगडं तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्या चुंद्या, चालायला लाग. पुन्हा थोबाड दाखवू नकोस. हे सटवे, गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता ते तो माझा नवरा आहे. हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझं कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या? हे भवाने ही भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस तर. अरे जा, अशा लई बघितल्यात म्या. तुम्ही चला घरला. आज तुम्हाला बांधातलंच पाणी पाहते. चला. म्हस बांधा. बंद. ये बाई येत. यायला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? ते सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही तांगडा तोडला तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे. आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटाच आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा,
कमाल आहे तुमची. जाताय ना जातो की. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्हीकडून आम्हालाच मार. पण मी म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता. आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारात करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं सांगू. आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना, म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कसं तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं नामदेवराव सातपुते आहेत का घरात. हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती. समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे. मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात. आईला उखळ्या. थांबा जरा. बसा ना. हो. उखळे वकील. त्या उखळ्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. अहो पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा. सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाय मी. कुठं कसं बोलायचं. ते घरात नाही. घरात नाहीत. अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोराला सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही. अहो कुणी बी काय बी सांगावं तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. छे कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची. अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घायचं की काय. ते जाऊ दे बाई. नामदेवराव परत कधी येणार आहेत. आता ते कसं सांगावं. तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही. सुनबाई. ए सुनबाई काय गडबड काय हाय. राम राम. राम राम. राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय. मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण. एवढ्यांदा बोंब बालताय. मी नामदेवाचा बा. काय काम होतं म्हणायचं. मला नामदेवरावला भेटायचं आहे. मला नामदेवरावला भेटायचं होतं. असं होय. पण नामदेव नाही घरात. या या तुम्ही बसा. आरामात बसा. देवा पांडुरंगा. बोला कशासाठी भेटाय होत. नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस. केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चहा टाक. जा जा जा. जा जा सुनबाई चहा टाकतीस नव. जा. बोला. अहो बोला काय. नामदेवनं पैसे खाल्ले माझे. बालिस्टर साहेब थोवाड सांभाळून वापरायचा. कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय. हो. हो काय खरं तेच बोलतोय मी. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे वाटले. मी म्हणतो यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे. काय चूक. अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले. आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळे मी सोचलं असतो. पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे. तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले. तुमच्याकडे काय पावती आहे का. अहो पण अशा प्रकारच्या व्यवहारात. अरे वकिला तुझं टक्कुर आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे. मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. वकील साहेब डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मतं मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात. आणि त्यापायी
आम्हाला बदनाम करताय अशी मीच तुमच्यावर फिर्याद ठोकीन. या आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. चोराच्या बापाच्या म्हणा. समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा. 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब. 100 रुपये बोंबा बोंब गावात. त्याचा निवड कशाला दिस पडला द्या तिकडं. आता एकच करा, कुठेही बोलू नका. येतो मी. राम राम. राम राम. घ्या तुम्ही. गेलं का ते? जाऊ दे की गेलं तर बोंबलात. अहो पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवले की तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं. आणि काय हो तुम्ही फसवलं त्यांना? ऐच्यान नाही, त्याच्या कर्मानं ते पडलं, आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.